कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं टेक्निकल एव्हिडन्स जमा करत प्रशांत कुरटकरला अटक केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कुरटकरच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश. आता मंत्रालयात जाण्यासाठी ऑनलाईन प्रवेश बंधनकारक. राज्य सरकारच्या डीजी प्रवेश या ॲपवर नोंदणी करावी लागणार. QR कोड आधारेच मंत्रालयात प्रवेश. खासदारांच्या पगारात 24% वाढ. प्रत्येक खासदाराला आता 1,24,000 रुपये मिळतील. माजी खासदारांचे पेन्शन 31,000 रुपये केले. डोंबिवलीत कुणाल कामरा विरोधात शिवसेनेचे आंदोलन. कुणाल कामरा यांनी माफी मागावी असं म्हणत जोरदार घोषणाबाजी. मुंबईतील पावसाचे अंदाज चुकलेच. मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यातील अचूकता 46%. अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीतून उघड. कोकण रेल्वे मार्गावरील साप्ताहिक उन्हाळी स्पेशल गाड्यांचं आरक्षण आजपासून खुलं झालंय. अमरावती जिल्हा परिषदेचा 29 कोटींचा अर्थसंकल्प. अर्थसंकल्पालाही जिल्हा परिषदेकडून मान्यता. कृषी, रोजगार, शिक्षण, आरोग्य, महिला, बालकल्याण व्यवस्थेवर भर. पुण्यातील दांडेकर पूल परिसरात एकच पाईपलाईन चौथ्यांदा फुटली. रस्त्यावर पाणी साचून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. संबंधित अधिकारी घटनास्थळी न आल्यास साचलेल्या पाण्यातच ठिय्या करण्याचा इशारा. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी आंदोलन कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मंत्रालयात दाखल होत करण्यात आलं आंदोलन. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाणे महानगरपालिकेसमोर निदर्शने. पगार वेळेवर न मिळाल्यामुळे अडचणी निर्माण. मागण्या लवकरात लवकर मान्य करून द्याव्यात अशी मागणी. कल्याणमध्ये स्त्री मुक्ती सामाजिक संस्थेच्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महिलांचा चांगला प्रतिसाद. 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेसह आमदार सुलभा गायकवाड याही धावल्या. लांजा आजगे दाभोळे रस्त्याची चाळण. वळणावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अनेक अवजड वाहने बंद. रस्त्याची डागडुजी करण्याची प्रवाशांची मागणी. मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला असलेल्या जंगलात आग. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं जळून खाक. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढलेल्या तापमानामुळे आग लागल्याच्या घटनेत वाढ. चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी वन परिक्षेत्रामध्ये वाघिणीचा धुमाकूळ. वन विभागाने वाघिणीला जेरबंद केलं. शेतकरी आणि ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा श्वास. आशुतोष शर्माच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्स संघावर एका विकेट्सने मिळवलाय दणदणीत विजय. अथिया शेट्टी, KL राहुल झाले आई बाबा. अथियाने गोंडस बाळाला जन्म दिलाय. अथिया आणि राहुल यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून चिमुकल्या सदस्याच्या आगमनाबद्दल माहिती दिली आहे. धारावी पोलीस ठाणे हद्दीतील सायन बांद्रा लिंक रोडवर सिलेंडर ठेवलेल्या एका ट्रकला आग. 3 ते 4 मोटर वाहनांचे आगीमुळे नुकसान. पुण्यात चक्क 45 डुकरांची चोरी. पुण्यातील वाघोली परिसरामधील प्रकार. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. पाटण तालुक्यातील कोळणे गावात शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला. हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी. कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. वन विभागाने तात्काळ अस्वलाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. मालेगावमध्ये भर रस्त्यात व्यापाऱ्याला 25 लाखाला लुटले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रियसीकडून प्रियकराचा पैशांच्या कारणावरून खून. साताऱ्यातील माण तालुक्यातील घटना. या प्रकरणी प्रियसी, तिची आई आणि 2 साथीदारांना अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.